नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता भालेकर. परत आपण पाहताय TV9 मराठी बातमीपत्राला सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीनं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. मोदी यांच्या हस्ते आज विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान आवास योजनेमधून उभारलेल्या 90,000 घरांचं लोकार्पण होणार आहे. सोलापूरच्या रे नगरमध्ये गृह प्रकल्पामधील 13,000 पैकी 15,000 सदनिकांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. तर अमृत योजनेमधून 1700 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचीही पायाभरणी आज केली जाणार आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक दावरुन यांच्याकडून. विनायक, आठवड्याभरामधलाच पंतप्रधान मोदींचा हा दुसरा दौरा आहे. विविध प्रकल्पांची पायाभरणी केली जाणार आहे आणि त्याचबरोबर 15,000 जे सदनिका आहेत, जी घरं आहेत, त्यांचं लोकार्पण सुद्धा पार पडणार आहे. कशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळते? श्वेता, बरोबर आहे. हा दुसरा दौरा जो आहे तो मोदींचा असणार आहे. सोलापूरमधल्या रे नगर या ठिकाणी आपण पाहू शकतो. याच ठिकाणी हे सभा स्थळ आहे. या ठिकाणी भव्य असा स्टेज जो आहे तो उभारण्यात आलेला आहे. पंतप्रधान आवास योजनेतली जी घरं आहेत, 30,000 घरांचा हा प्रोजेक्ट आहे. त्यामधली 15,000 घरं जी आहेत ती तयार आहेत. त्याचं लोकार्पण जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर राज्यातल्या विविध ठिकाणी सुद्धा पंतप्रधान आवास योजनेतली घरं जी आहेत ती तयार आहेत, त्यांचं सुद्धा आज उद्घाटन जे आहे ते लोकार्पण जे आहे ते त्यांच्या हस्ते होणार आहे. आणि विविध विकास कामं आहेत त्यांची सुद्धा लोकार्पण भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. भव्य असं स्टेज आहे. आपण पाहू शकतो. SPG कमांडो असतील किंवा इतर पोलीस फोर्स आहे. सध्या सुरक्षा जी आहे ती तपासली जाते, कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षा जी आहे ती खूप मोठी असते आणि त्यांच्या सुरक्षेत कुठलीही कसर पडू नये यासाठी SPG कमांडो असतील किंवा स्थानिक पोलिसांकडून सगळी तयारी जी आहे ती सध्या या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. साहजिकच हा कार्यक्रम जो आहे ते 1 ते 1.5 तासाचा असणार आहे आणि त्यात संपूर्ण विकास कामं आणि त्याचप्रमाणे उद्घाटनं जी आहेत ती केली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दुसरा दौरा महाराष्ट्रातला आपण सलगचा बोलू शकतो, कारण गेल्या आठवड्यात मुंबई आणि नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते आणि आता आज सोलापूरमध्ये येतात. त्यामुळे आगामी लोकसभेच्या आधी अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात उद्घाटनाचा सपाटा जो आहे तो महायुती सरकारकडून केला जातोय आणि त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरवासियांसाठी आज नेमकं कशा पद्धतीने भाषण करतात, काय घोषणा वेगळी करतात का, हे आपल्याला बघावं लागणार आहे. सध्या या ठिकाणी सभास्थळी आपण जर पाहिलं तर सगळी तयारी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते. श्वेता, अगदी सोलापूर हे कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि याच कष्टकऱ्यांना त्यांचं हक्काचं घर पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 5 लाखांमध्ये देण्याचा महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प आहे. आणि आज